अजून एक गोष्ट, थोडंसंच राहिलंय म्हणून उरलेला चहा, अर्धी चपाती किंवा लिंबा एवढा भात का होईना, पण जबरदस्ती पोटात ढकलणं किंवा मग घरातल्या इतर कुणाला तरी आग्रह करून ते संपून टाकणं. ह्याच्यावर मी एकच वाक्य बोलीन की नको असलेलं अन्न टाकून द्यायला आपलं पोट म्हणजे कचऱ्याचा डबा आहे का? इच्छा आणि गरज नसताना एखादी गोष्ट पोटात टाकली काय आणि कचऱ्याच्या डब्यात टाकली काय, ते सारखंच नाही का? तर ह्या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेलं पोषण मिळत नाही. कधी कधी कामाच्या घाईमुळे शांतपणे जेवण करण्याचा सुद्धा वेळ नसतो आणि मग आपल्या पचनाच्या समस्या, ऍसिडिटी, पोटाच्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच जेवताना संपूर्ण लक्ष जेवणावर, त्याची चव आणि आनंद घेण्यावर असलं पाहिजे. तुम्ही सांगून घरातल्या इतरांनी नाही ऐकलं तर निदान तुम्ही स्वतः तरी हा नियम जरूर पाळा. स्वयंपाकघरात उभं राहून घाईघाईत खाण्याऐवजी खाली बसून आणि मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे जेवा. दुसरी चूक असते नाश्ता एकतर स्किप करणं किंवा मग चहा बिस्किटांवर भागवणं. सकाळची धावपळ हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मुलांना शाळेत पाठवताना, ऑफिससाठी डबा तयार करताना त्या घाईमुळे आपल्या हातून नाश्ता करायची वेळ बऱ्याच वेळा निसटून जाते आणि मग आपण काय करतो, नुसता एक कडक चहा घेतो आणि 2 बिस्किटं खाऊन पटकन कामाला लागतो. सकाळचा नाश्ता हा खरं तर तुमच्या शरीरासाठी इंधन आहे. जर इंजिनमध्ये इंधनच नसेल तर गाडी कशी धावेल? नाश्ता वगळल्याने काय होतं तर दुपारच्या जेवणापर्यंत खूप भूक लागते, त्यामुळे तुम्ही जेवण जास्त आणि घाईघाईमध्ये खाता. दिवसभर थकवा जाणवतो आणि छोटी छोटी कामं करताना सुद्धा दमल्यासारखं होतं ना. त्यामुळे रात्री झोपायच्या आधीच नाश्त्याची तयारी करून ठेवा. उदाहरणार्थ ओट्स किंवा दलिया पाण्यात भिजवून ठेवा किंवा मोड आलेली कडधान्य तयार ठेवा. खरं सांगायचं तर लोक चहा चपातीच्या नाश्त्याला नावं ठेवतात, पण तुम्हाला जर सवय असेल, त्याने तुम्हाला काही त्रास होत नसेल, जळजळ, ऍसिडिटी वगैरे, तर छान तूप लावून चहासोबत चपाती खायला सुद्धा काहीच हरकत नाही. वेळेअभावी नुसता चहा किंवा 2 बिस्किटं खाऊन जाण्यापेक्षा तरी ते जास्त चांगलं आहे. उगाच लहानपणापासूनच्या सवयी एका वयानंतर हट्टाने बदलायला जायचं आणि मग त्याच्यामुळे अजूनच चिडचिड होते, आठवडाभराच्या पुढे तो नियम फॉलो होत नाही. त्यापेक्षा जे आहे त्याचा जर तुम्हाला त्रास होत नसेल तर नक्की तसंच कंटिन्यू ठेवा. उगाच फॅड म्हणून डाएटच्या नावाखाली ह्या गोष्टी बदलायला जाऊ नका.